आमची साक्षी दीदी आलेली आहे लातूरहून बघा, डॉक्टरीन बाई. आत्ता बस आली आहे आणि विजयदादा जातंय आणायला, पण आता विजयदादा फिरायला गेला पुण्याला, त्यामुळं आता हिनं बसनं आली आहे. हो का, डॉक्टरीन बाई आल्यात आपल्या लय दिवसांनी लातूरहून. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय. चला तर मग साक्षी दीदी आलेली आहे. साक्षी दीदीसाठी मी बघा काय काय केले जेवायला. पुरी, भाजी, भात बघा. चला, आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्रायबर करा आणि व्हिडिओ अशाच गावाकडचे छान छान बघत राहा. हो का, दीदीनं खायला आणले समोसे आणि तिचा हे डब्बा आहे आणि बसली आहे इथं खात मस्त. ड्रेस बदलली, नर्स आहे बरं, आणि खावलेले समोसे. बरं झालं लेकरू लवकर आल्यामुळं, आणि तिनं घरी आली आणि पाऊस आला. हे बघा, मोठा सडाका होता, एक सडाका आला आणि थांबला. मग आपलं मोगऱ्याचं झाड बघा कसं वाळून गेले, आता तोडलेलं. आणि थोडं थोडं वारं पण सुटले मध्ये मध्ये. हे बघा झाडावर चिमण्या कसं बसल्या आता इतक्या मोठ्या, आणि दोन दोन इकडं काही जातात, तिकडं काही जातात, सारखं इकडून चिवचिव तिकडून चिवचिव करत राहतात. आणि मग वारं पण छान सुटले, आबाळ बी मस्त आले बघा. म्हणलं लेकरू आलंय तर मग चला पुरी भाजी करावं म्हणले. आणि बघा इकडं बटाट्याची भाजी केली आहे मी. पुऱ्या पण करून घेतली आहे. खाली भरपूर आहेत, दबून बसल्यात. ह्यामध्ये भात घातलेला आहे थोडा, आणि बटाट्याची भाजी छानपैकी शेंगदाण्याचं कूट टाकून ते मस्त केलेली आहे, खमंग अशी. हे बघा छान झालेली आहे आपली भाजी. वास पण खूप छान यायला लागलाय. आणि पुऱ्या गरम गरम, भाजी गरम गरम म्हणले की पोट भरून जेवण होतंय. तरी आता सकाळ झालेली आहे, तर रात्री जेवण केलो मस्त छान गरम गरम. आणि हे बघा, मला वाटत असेल की पुऱ्या कमी पडल्या असत्या ना, पण नाही पडल्या. तुम्हाला दाखवतो बघा. काही सकाळचं वातावरण आहे. हो का, इकडं मस्त बसली आता मोबाईल बघत साक्षी दीदी. आणि काही आंघोळ वगैरे नाही करायला. आणि आता रात्रचा स्वयंपाक भरपूर उरलेला आहे. हे का, एवढं भात उरला आहे. पुन्हा पडलं 1 2 हे 4 पुऱ्या उरल्या, तर थोडं फरसाण आहे आणि थोडी बटाट्याची भाजी उरली. आणि सकाळी चपात्या करून घेतली.
हो का. सकाळी तर दूध आणि चपातीच लागते, दूध थोडं राहिलं आहे. आणि रात्रची भाजी गरम करणार आहे. आता एवढ्या पुऱ्या आहेत आणि थोडा भात आहे. आता एवढंच हे गरम करून घेते आणि मग त्यांच्यासाठी म्हटलं तर दुपारी भात वरण करावं लागते. आम्हाला जमतंय शिळं खायला रात्रचं, पण त्यांना नाही जमत, म्हणून त्यांच्यासाठी गरम गरम चपात्या केल्या सकाळी आणि दूध चपाती खाऊन गेले. आता दुपारी त्यांना भात वरण करावं लागते आणि थोडी भाजी करावं लागते. तर आमच्यासाठी भरपूर झालं. आता तरी आपला ब्लॉग कसा वाटला, छान वाटला का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक सपोर्ट करायला विसरू नका. हे बघा, आणि सबस्क्राईबर करा आणि गावाकडचे छान छान व्हिडिओ असेच बघत राहा. चला तर मग आता मी ठेवते. आणि काय जरी बोलायचं असलं तर कमेंटमध्ये बोलू शकता. कमेंट करा, बोला आणि आपले लातूर शहरातले व्हिडिओ असेच बघत राहा.